स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापुर। दर्शकों, सोलापुर की चाय ना पियो तो फिर क्या पियो। सोलापुर की चाय पूरे भारत देश में प्रसिद्ध है। इस समय हमारी मौजूदगी है सोलापुर शहर के कर्णिक नगर इलाके में। शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापुर दौरे पर है और कुछ पदाधिकारी, कुछ आम जनता जो है उद्धव ठाकरे जी के भाषण को यहाँ पर सुनने आई है। क्या कुछ उत्साह है, क्या कुछ प्रतिक्रिया है, क्या खुशी है, हम उनसे जानने की कोशिश कर रहे हैं। आज जो है उद्धव साहब की सभा यहाँ पर होने जा रही है, कैसा उत्साह है, क्या प्रतिक्रिया है? मराठीत चालेल ना बोला? चालेल चालेल, मराठीमध्ये सांगा। मी एक शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे, एका लहानशा गावामधून येतो। आज मोदी साहेबांचं थोडा वेळ भाषण मी मोबाईलवरती पाहिलं। त्या मोबाईलवरती पाहिलेल्या भाषणामध्ये देशासाठी चांगल्या उंचीवर नेण्यासाठी जो प्रयत्नाचे जे मुद्दे पाहिजेत त्यातील एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही। मराठा आरक्षणावर ते एक शब्दही बोललेले नाहीत। सर्वसामान्य गरीब जनतेला 10% आरक्षण असं ते शब्द त्यांनी काढलेला आहे। आणि मी शिवसेनेचा पदाधिकारी असल्या कारणाने शिवसेनेवरती त्यांनी म्हणलं की नकली शिवसेना 4 जूनला कळेल तुला नकली शिवसेनेचा असली दणका काय असतो ना, 4 जूनला कळेल। आता या ठिकाणी मतपेट्या ज्या वेळेस ओपन होतील त्यावेळेस ही सोलापूरची शिवसेना काय आहे, मोहोळची शिवसेना काय आहे हे तुला 4 जूनला समजेल। नकली शिवसेना ऐसा कहकर प्रधानमंत्री ने आप पर टीका की है। मोदी साहेबांना आम्ही नकली शिवसेना काय आहे हे येत्या काळात दाऊ आणि त्यांना 4 जूनलाच दाऊ आम्ही काय असेल ते बघू। आज साहेब आमचे काय त्यांना उत्तर देतील। क्या अपेक्षा है, क्या उद्धव साहब यहाँ पर बोलेंगे, सोलापुर वासियों को क्या सौगात देंगे, कौन से मुद्दों पर बात करेंगे? हे बोल सांगते। उद्धव साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात 100% आज घालणार आहेत। मराठा आरक्षणावर त्या ठिकाणी बोलणार आहेत आणि प्रणिती शिंदे या ज्या आपल्याला उमेदवार, तरुण तडफदार आपल्या सोलापूर वासीय उमेदवार, या स्थानिक उमेदवार आम्हाला लाभलेले आहेत आणि त्या स्थानिक पातळीवर देखील बोलतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि सर्व जनतेचे समाविष्ट जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामुख्याने मांडतील अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते नक्की मांडतील। आपण युवक आहेत, काय आपले युवकाचे सोलापुरामध्ये खूप प्रश्न जसं बघितलं तर काय, कारण की सोलापुरात खूप गोरगरीब आहेत, त्यांना काय सहकार्य मिळत नाही किंवा उद्धव साहेबांकडून किंवा शिवसेना पक्षाकडून काय अपेक्षा आहे युवांसाठी? प्रश्न आता सोडवतील सरांनी, साहेब आल्यावर काहीतरी प्रश्न सांगतील, त्याच्यानुसार सोलापुरांसाठी खूप विकास होईल साहेबांना सांगितल्यावर। आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडी हा भक्कमपणे थाट उभारणार आहे सोलापुरात। आणि अशी अपेक्षा आहे की ताईंनी सुद्धा खासदार की जे निवडून येणार आहे 100% काय भारतीय जनता पार्टी 400 पार नाही, सध्या 150 तर पार होऊ द्या सोलापुरात। नाही जाणार नाही मी, मला मोदी आवडतच नाही अजूनपर्यंत। मी कट्टर शिवसैनिक आहे, असू दे ते त्याच्या पक्षाचं, पण आपला पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मी कट्टर शिवसैनिक आहे। नकली शिवसेना प्रधानमंत्री, नकली शिवसेना जे त्यांची आहे, आपली असली शिवसेना आपली आहे। बाळासाहेब ठाकरे सर्व हिंदू धर्माला सर्वांना साथ देतात, जातीभेद करत नाहीत। काय जातीभेद अजून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे जातीभेद केलेलं नाही। आता साहेब 7 वाजता येणार आहे, आताच तुम्ही येऊन बसलोय। साहेबांचं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आणि कोंडी येथून आलेलो आहोत। काय अपेक्षा आहे साहेबांकडून? साहेबांकडून तमाम जनतेची अपेक्षा हीच आहे फक्त की साहेबांनी त्यांचे प्रश्न हे बेरोजगारी, परत त्यांच्या म्हणजे बेरोजगारीवरती बोलायला पाहिजे। सोलापूरला काय सांगेल आपण? एक युवक आहे, युवक म्हणून आपली काय अपेक्षा आहे आणि काय सोलापूरचा विकास केला का भाजपने? 10 वर्ष झाले आपल्याला दोन्ही खासदारमध्ये कोणताही खासदार दिसलेला नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की यावेळेस आम्ही ताईला प्रचंड बहुमत निवडून देऊ। ताईला निवडून द्यायचं कारण ताई एक आपल्या शहरवासी, सोलापूर शहरवासी आहेत आणि आमच्या अपेक्षा आहेत की तडप नेतृत्व ताई आहेत,
की आमच्या म्हणजे आमचं यंग जनरेशनची एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर ताई जेवढ्या मतांनी खासदारकी निवडून येतील तेवढा प्रयत्न त्यांनी आमच्यासाठी पण करावा. बेरोजगारी आपल्या युवकांसाठी काय प्रयत्न करावेत आणि युवकांसाठी आम्हाला ताईला निवडून द्यायचं आहे. प्रधानमंत्रीची सभा होती त्या सभेला आम्ही काय म्हणजे बघितलेलं नाही आणि सभा आमच्या मनासाठी त्या सभेला पैसे आणण्यासारखे लोक होते. गर्दी केली होती, काय नाही, फक्त प्रचंड त्याची जाहिरातबाजी केली होती हिंदू हिंदू म्हणून, दुसरं काही सुद्धा केलेलं नाही. त्या हिंदूच्या मतावर फक्त सभा वगैरे होती. हिंदू सोडून फक्त त्यांना दुसरी कुठली घोषणा नव्हती. क्या कहेंगे आप? 2 साहब की सभा यहाँ पर होने जा रही है. उद्धव साहब की सभा है. मैं तो 3 बजे आया हूँ उधर. क्यों 3 बजे क्यों आए? नहीं, उनका काम जो है बहुत अच्छा काम है. महाराष्ट्र के अंदर जो राजकारण चला हुआ है, तो इससे पहला जो राजकारण हो रहा है बहुत अन्याय हो रहा है. ये महाराष्ट्र के अंदर जितने भी कंपनी थे जो इधर उधर लेकर जा रहे हैं, इसके लिए महाराष्ट्र के अंदर जो है ये सब जो सभा हो रहे हैं. प्रधानमंत्री की सभा थी, देश के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापुर में आए थे. नहीं, प्रधानमंत्री की सभा है वो हमको तो मालूम नहीं है. वो सब लोगों को इधर उधर से ये हो बोलकर ले जा रहे, जमा करे, दूसरा कुछ भी नहीं. अभी उद्धव बाला साहब ठाकरे जो आने वाले हैं उनकी सभा उससे डबल टिबल लोग होंगी और ये रोड पूरी ट्रॅफिक जाम होंगी. उससे बेटा सभा होंगी. क्या कहेंगे साहेब? मला एक सांगा तुम्ही. आपलं नाव काय? माझं नाव रजाक मुल्ला आहे. कुठून आला आपण? मी अक्कलकोट तालुका दुधनीवरून आलो. मला एक सांगा, तुम्ही भाषणबाजीने पोट भरणार आहे का? मला सांगा, तुम्ही भाषणबाजीने पोट भरणार आहे का? धार्मिक मुद्द्याने पोट भरणार आहे का? रोजगारांना रोजीरोटीसाठी त्यांना दर भटकावं लागतंय. महागाई एवढं महागलंय की एक गॅस टाकी भरल्या ना 15 दिवसामध्ये 1000 रुपयाचा फटका बसतोय गृहिणीला. आणि त्याच्यानंतर पेट्रोलचा जे खर्च आहे ना, 10 वर्षाच्या आधी जे 60-70 रुपये होतं, 100 रुपयाच्या वर पेट्रोल खर्च गेलेला आहे. त्याच्यानुसार ट्रान्सपोर्टेशन वाढल्यामुळे महागाई वाढली. सगळं ह्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार अजून जर आलं ना, गरीब जनता, शेतकरी, मोलमजुरी करणारे, खालच्या वर्गाचे, दीन दलित सगळे मरून जाणार आहे साहेब. फक्त 2 जण निर्णय घेतात. उद्धव साहेबांकडून हे अपेक्षा आहे की जे त्यांनी सेक्युलर पक्षांना जे पाठिंबा देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये, ते त्यांचं काम त्यांनी जे निर्णय केलेला आहे त्यांचं अगदी छानसा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी जे काँग्रेस पक्षाला त्यांनी पाठिंबा द्यायचा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला जे पाठिंबा द्यायचा ते निर्णय घेतलेला आहे ते एकदम आम्ही स्वागत करतो. त्यांनी गरिबांसाठी, रोजगारासाठी आणि जे काही महागाई वाढलेले आहे, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, कांदा निर्यात 2 महिन्यापासून बंद आहे. आणि परवाची जर बातमी जर बघितलं ना, फक्त गुजरात राज्याचा कांदा निर्यातीसाठी चाललेला आहे म्हणून आम्ही पेपरमध्ये बातमी पाहिली. आम्हाला 1 रुपया सुद्धा दिला नाही. आम्ही स्वखर्चाने आम्ही सभेसाठी आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही स्वखर्चाने लोकांना जागृत करणार आणि जे केंद्र सरकारच्या विरोधात मतदान करायला लावणार. आणि लोकांना 1 रुपया तुम्ही पैशाची अपेक्षा करू नका, जेवणा खाण्याची अपेक्षा करू नका. फक्त देश वाचवा, सरकार बदला आणि देश वाचवा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. अध्यक्ष अल्पसंख्याक मकबूल शेख, आरळी गाव, या गावावरून मी इथं आलेलो आहे. आपल्या समाजाची विरोधी शिवसेना पार्टी असे भाजपकडून सांगण्यात येतं. लोकांची मनविरुद्ध झालेले आहेत. कारण त्याने सांगितलं, बीजेपी सरकारला हे कळून चुकलेलं आहे की आपण एक सभाने असं जर 50 सभा या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घेतले तरी लोकांनी समजून चुकलेलं आहे की भाजप सरकारने 10 वर्षामध्ये केलेलं काय आहे. 50 वेळेला सभा घेतात, 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं हा एकच प्रश्न तिथे विचारतात. पण 10 वर्षामध्ये आम्ही काय जगमारी केली, आम्ही किती जणांचे घरं फोडले, आम्ही लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, लोकांच्या बहिणी आम्ही रोडला बलात्कार ज्यांनी केले त्या लोकांना आम्ही सेफमध्ये ठेवून आम्ही लोकांच्या मुलीवरती अत्याचार करण्याच्या सरकारनं दुसरं काही केलेलं नाही. पण माझं काम चुकीचं आहे हे लपवण्यासाठी हे केंद्र सरकार आता लोकांच्या मनात आपापल्या घरामध्ये, आपापल्या समाजामध्ये, आपापल्या जातीमध्ये भांडणं लावण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाहीये. पण या वेळेला सर्व सुज्ञ जनता, शेतकरी, गरीब वर्ग, कामगार वर्ग या वर्गांनी सर्वांनीच ठरवलेलं आहे. त्यात सर्व समाज, मुस्लिम समाज असो, साळी समाज असो, दलित समाज असो, पिछड़ा वा कुठलाही मराठा समाज असो, मुस्लिम समाज, या सर्व समाजाने कळून चुकलेलं आहे की 10 वर्षामध्ये आम्ही एक चोरानं आमच्या इथं घरात सारा दिला. त्या चोरांनी आमच्या इंडियाची जो कुटुंब आहे, माझा भारत देश हा कुटुंब आहे, या कुटुंबातल्या सगळ्या तिजोऱ्या चोरून पार केल्यात.
अदानी अंबानी सारख्या घरांना दिलेला आहे, पण आता या चोरांना आपण इथे थारा द्यायचा नाहीये. काँग्रेस सरकार ही बऱ्याच वर्षामध्ये सत्तेत होती, पण लोकांना काही त्रास नव्हता. जुनं ते सोनं असतं हे लोकांना आता कळलेलं आहे. म्हणून सर्व समाजातील तळागाळील लोकांनी विचार केलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, शरदचंद्रजी पवार असतील किंवा राहुलजी गांधी असतील, या लोकांना सहकार्य करून एकमताने संघटित सरकार स्थापन करून काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला सपोर्ट करू. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोयी, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.